गटाचे नेते अजित भिवानी हे आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. दादा, काय सांगाल आजच्या या जनआक्रोश आंदोलनाचं काय नेमकं कारण? शहरामध्ये जो ड्राफ्ट डीपी तयार झाला त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये चुका झाल्या आणि महानगरपालिकेत हद्दीत राहणाऱ्या सर्व नागरिकांचा त्याला विरोध आहे मोठ्या प्रमाणात. कारण लोकांच्या घरावरती वेगवेगळे आरक्षण आणि रस्ते टाकण्यात आले, अनेक आरक्षण चुकीची टाकण्यात आलेली आहे. विशेषतः चिखली परिसरामध्ये 250 एकरचं स्पेशल कमर्शियल झोन टाकण्यात आला. ब्ल्यू लाईन शिफ्ट झालेली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जी मागणी होती त्याही ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे. अनेक ठिकाणी ग्रीनचा रेसिडेन्शियल झोन करताना चुकीच्या पद्धतीने तो झालेला आहे. त्याच्यामुळे शहरामध्ये वेगवेगळ्या आरक्षणासंदर्भात लोकांमध्ये तीव्र विरोध आहे आणि म्हणून हा जन आक्रोश मोर्चा आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी प्रशासनाला जागे करण्यासाठी हा जन आक्रोश मोर्चा. दादा, मी म्हणतो प्रशासन आपलंच आहे, आपली सत्ता आहे, तर आपण जे पालकमंत्री आहेत त्यांच्याकडे आपण हे प्रश्न मांडू शकतात. आक्रोश करण्यात, जनाक्रोश आंदोलन करण्याचं काय कारण? हा जनमानसाचा आवाज आहे, तो आम्ही रस्त्यावरती लोक आलेलो आहोत आणि पालकमंत्र्यांच्या आम्ही कानावरती हा विषय घातलेला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये जी कमिटी बसणार आहे त्या कमिटीच्या माध्यमातून त्याच्यावरती निर्णय होणार आहे की या डीपी संदर्भात, आरक्षणा संदर्भात जे काही 50,000 आरक्षण टाकली गेली आणि त्याच्यावरती जे ऑब्जेक्शन टाकलेले आहे त्या ऑब्जेक्शनवरती निर्णय घेण्याचा अधिकार त्याच कमिटीला आहे आणि म्हणून त्या कमिटीला जाब विचारण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करतो. काल शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे जे शहर अध्यक्ष तुषार कामते आहेत त्यांनी आपल्यावरती आरोप केलेला आहे की हे आतापर्यंत झोपले होते का? त्यांनी आज आंदोलन करण्याचं काय कारण यांचं? जो डीपी तयार झाला, जो आराखडा तयार झाला त्यावेळेला हे का नाही कुठल्या प्रकारे बोललेले? तर हे लोककलावंत नाट्याप्रमाणे हे रस्त्यावरती आज उतरत आहेत असा त्यांनी आरोप केलेला आहे. उलट त्यांनी सुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हायला, कारण आम्ही शेवटी लोकांसाठी या ठिकाणी भांडतोय आणि हा काही प्रशासनाने केलेला आराखडा आहे, हा काय राज्य सरकारने किंवा सत्ताधाऱ्यांनी केलेला आराखडा नाही. त्याच्यामुळे प्रशासनाच्या चुकीच्या कारभाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे. किती संघटनेचा आपल्याला आज या ठिकाणी पाठिंबा मिळाला आहे? या ठिकाणी आम्ही सगळ्यांनाच आव्हान केलं होतं, पण हा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकारात नव्हता. त्याच्यामुळे जे सहभागी झाले त्यांना आम्ही सहभागी करून याच्यामध्ये घेतलेले. तर हे होते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अजितजी भवानी यांनी आपल्याला या ठिकाणी त्यांचं मत या ठिकाणी सांगितलेलं आहे. हा जनाक्रोश आंदोलनाचा हा महामोर्चा थेट पालिकेवरती धडकणार असल्याचं त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं.